Hello students. Today we are going to learn 7 standards English subject. The part of speech म्हणजेच शब्दांच्या जाती. Now let's revise with some parts of speech in the form of a poem. Every name is called a noun, as field and fountain, street and town. In a place of a noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describes a thing, a magic wand or bridal ring. The verb means action sometimes done. To read and write, to jump and run. How things are done, the adverb tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in the street or at the station. Conjunctions join in many ways. Sentences, words or phrase and phrase. The interjection cries out, hark! I need an exclamation mark. Through poetry, we learn how each of these make up the parts of speech. Student, we have seen earlier that noun is a word that used to name a person, an animal, a place, a thing, an idea, etc. The names gives to particular persons, animals, places, etc. are known as a proper noun and the rest are common nouns. Today we are going to learn types of noun. Noun gets classified into types common noun म्हणजे सामान्य नाम, proper noun means विशेष नाम. Common nouns. The nouns which are not proper noun are the common nouns. Girl, boy, city, river, these are common nouns. मग कॉमन नाउन म्हणजे काय? आपण यापूर्वी शिकलो आहोत की एखादी व्यक्ती, प्राणी, ठिकाण, वस्तू, कल्पना इत्यादींच्या नावांकरिता आपण जो शब्द वापरतो तो शब्द म्हणजेच काय? तर नाव असतो, म्हणजेच नाम असतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, प्राण्यांना दिलेली, ठेवलेली नावे म्हणजेच प्रॉपर नाउन्स म्हणजेच विशेष नामे असतात. बाकी उरलेली सर्व नामे आपण कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम असं म्हणतो. म्हणजेच कॉमन नाउन म्हणजे काय? तर आपण एखाद्या व्यक्तीला ठेवलेलं नाव असतं. आणि प्रॉपर नाउन मीन्स द नेम्स गिवन टू पर्टिक्युलर पर्सन, ॲनिमल्स, प्लेसेस एक्स्ट्रा आर नोन ॲज प्रॉपर नाउन. These are two types of nouns, common nouns and proper nouns. Students, always remember that proper nouns starts with a capital letter. When you choose a name for your pet, dog or cat, you are giving a proper noun to a कॉमन नाउन. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण कोणत्याही प्रॉपर नाउनची सुरुवात करतो तेव्हा त्या अक्षरांची सुरुवात नेहमी कॅपिटल अक्षराने करायची असते. आणि जेव्हा आपण एखाद्या पाळीव प्राण्याकरता एखादे नाव निवडतो तेव्हा एका कॉमन नाउनला प्रॉपर नाउन करीत असतो. उदाहरणार्थ, एक्झाम्पल, अ डॉग. डॉग टॉमी हे आपण त्याला दिलेलं प्रॉपर नाउन आहे.
अ डॉग हे आहे कॉमन नाउन. म्हणजे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन यातला फरक नक्कीच तुम्हाला कळला असेल. कॉमन नाउन पार्ट फर्स्ट. Now we are going to learn types of common nouns. Common nouns are further classified too. You know that sometimes some things, animals, etc. that is some common nouns can be counted. They are countable nouns. Some common nouns stand for something that cannot be counted. They are uncountable noun. Have two forms, singular and plural. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीतच आहे थिंग्स, ॲनिमल्स इत्यादी सामान्य नामे म्हणजे कॉमन नाउन ही 1, 2, 3 अशी आपल्याला मोजता येतात. त्यांना आपण काउंटेबल नाउन म्हणतो. काउंटेबल नाउन म्हणजे काय? तर मोजता येण्यासारखी नामे. वॉटर, मिल्क, शुगर, गोल्ड इत्यादी सामान्य नामे 1, 2, 3 अशी म्हणजे 2 पाणी, 4 साखर अशी आपल्याला मोजता येत नाहीत. त्या नामांना आपण अनकाउंटेबल नाउन म्हणजे न मोजता येणारी नामे असे म्हणतो. काउंटेबल नाउनची सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्लुरल अनेकवचनी अशी 2 रूपे असतात. तक्त्यामध्ये तुम्हाला ती दिसूनच येतील. काउंटेबल नाउन अँड अनकाउंटेबल नाउन. काउंटेबल नाउनची 2 रूपे आपल्याला इथे दिसतील, सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर मध्ये वर्ड, प्लुरल मध्ये वर्ड्स. कंट्री, कंट्रीज. माइल, माइल्स. डेझर्ट, डेझर्ट्स. माउंटन, माउंटन्स. रोड, रोड्स. स्टोरी, स्टोरीज. अनकाउंटेबल नाउन मध्ये हेअर, स्काय, फायर, वॉटर, फन etc. इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन मधला फरक लक्षात यायला हवा. यानंतर आपण बघणार आहोत की काउंटेबल नाउनची व्याख्या कशी केली जाते. सम कॉमन नाउन्स कॅन बी काउंटेड, दे आर काउंटेबल. And some common nouns stands for something that cannot be counted, that uncountable nouns. Common nouns too. Some nouns stands for a group of things or a people. Such nouns are called collective nouns. What we call them? Collective nouns. Then examples: class, a class of 60 girls and boys. People, a herd of cattle, a flock of birds. A team of players, a set of cards, list of names. Note that collective nouns also have singular and plural forms. Example: class, classes. Herd, herds. Flock, flocks. काही सामान्य नामे वस्तूंच्या किंवा लोकांच्या समूहाकरिता, गटाकरिता आपण वापरतो. अशा नामांना आपण समुदायवाचक नामे म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन्स असे म्हणतो. उदाहरणार्थ क्लास, people, a herd of cattle, a flock of birds, a team of players, a set of cards, a list of names. या कलेक्टिव्ह नाउनची सिंग्युलर एकवचनी व प्लुरल अनेकवचनी रूपे सुद्धा असतात. एक्झाम्पल: क्लास, क्लासेस. हर्ड, हर्ड्स. फ्लॉक, फ्लोक्स.
बंडल बंडल्स, पार्क पॅक्स पॅक्स. यानंतर आपण बघणार आहोत कॉमन नाउन पार्ट 3. कॉमन नाउन कॅन बी क्लासिफाईड. कॉमन नाउन कॅन बी क्लासिफाईड in one more way: concrete noun and abstract noun. Concrete noun stand for thing that you can actually touch or see. पहा, कॉन्क्रीट नाउनची आणखी एका प्रकारे आपल्याला विभागणी करता येते, मूर्त स्वरूपात आणि अमूर्त स्वरूपात. कॉन्क्रीट नामे आपण प्रत्यक्ष पाहतो किंवा स्पर्श करू शकतो अशा वस्तूंकरिता वापरतात. एक्झाम्पल: स्कूल, होम, कार्ड्स, बटरफ्लाय, चाइल्ड. Abstract noun stand for ideas, qualities, feelings, actions, etc. ॲब्स्ट्रॅक्ट नामे कल्पना, गुणविशेष, भावना, कृती इत्यादी दर्शवण्याकरता वापरली जातात. एक्झाम्पल: लाईफ, टाइम, युनिटी, प्रोग्रेस, हॅपीनेस, चाइल्डहुड, मूवमेंट, मॅथमॅटिक्स, etc. कॉमन नाउन्स टाइप 4. Now you know that plural forms of nouns have s, es or ies at the end, but the plurals of some nouns are formed differently. They are called irregular plurals. कॉमन नाउन्सची अनेक रूपे प्लुरल्सच्या शेवटी एस, इएस किंवा आयईएस लावून होतात. हे आपल्याला माहीतच आहे, परंतु काही नामांची अनेक वचने वेगळ्याच प्रकारे होतात. त्यांना अनियमित अनेक वचने म्हणजेच इररेग्युलर प्लुरल्स असे आपण म्हणतो. आपण खाली त्याची उदाहरणे बघूया. चाइल्ड, चिल्ड्रन, मॅन, मेन, वुमन, वुमेन, माउस, माइस, फूट, फीट, लीफ, लीव्स. अशा प्रकारे आपल्याला नाउन्सचे प्रकार बघायला मिळाले. आज आपण नाउन्सचे विविध प्रकार अभ्यासले. सुरुवातीला आपण पार्ट ऑफ स्पीचचा एक पोयम बघितली आणि त्या पोयमचा एक छोटासा होमवर्क तुम्हाला देणार आहे. एक पार्ट ऑफ स्पीचचं ट्री दाखवलेलं आहे आणि त्या ट्रीमध्ये त्या पोयममधले तुम्हाला शब्दांच्या जाती लिहून काढायच्या आहेत. The tree figure shows the different parts of speech and their examples given in the poem. Write appropriate labels in the tree figure with the help of the poem. Poem मध्ये noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, interjection हे जे आलेले आहेत त्यातले शब्द तुम्ही त्या झाडाच्या ह्याच्या ट्रीच्या पानांवर लिहून काढायचे आहे. त्यानंतर दुसरा होमवर्क तुम्हाला दिलेला आहे. चूज एनी 5 सुटेबल कॉमन नाउन अँड इन्व्हेंट इंटरेस्टिंग नेम्स फॉर देम. एक्झाम्पल दिलेला आहे. अ रिव्हर, रिव्हर स्पीडी, रिव्हर कशी आहे? स्पीडी. अ मॅगझिन फॉर चिल्ड्रन, बालमित्रा. बुक असं जर तुम्हाला दिलं तर तुम्ही रामायणा, महाभारत अशी नावं लिहू शकता. पुढचा क्वेश्चन्स आहे. राईट 10 काउंटेबल नाउन्स, देअर सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्याप्रमाणे तुम्ही ते लिहून काढायचं आहे. नक्कीच मुलांनो,
तुम्हाला नाऊन हा भाग समजला असेल. नक्कीच त्याचा अभ्यास तुम्ही करा, सराव करा. थँक यू.